श्री राम जय जय राम। 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 नमस्कार। आज दिनांक 3 ऑगस्ट। श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे। भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करूनही समजणार नाही। जिथे दुःखच नाही तिथे आनंद हा शब्द तरी सांगायला कोण असणार। अनन्य भक्त व्हावे आणि तो आनंद पाहावा। भक्ताला सर्वच ठिकाणी आपण आहोत असे दिसते, म्हणजे सर्व चराचर वस्तू तो भगवत रूपच पाहत असतो। एखाद्या खोलीत सर्व बाजूंनी आरसे ठेवलेले असले तर कुठेही पाहिले तर आपल्याला काय दिसेल? आपल्या स्वतःशिवाय दुसरे काहीही दिसणार नाही। म्हणजेच सर्व ठिकाणी एकभाव झाला तिथे दुःखाचे कारणच नाही, तिथे सर्वच आनंद असतो। त्याप्रमाणे भक्त भगवंताशी एकरूप झाला तिथे आनंदाशिवाय दुसरे काय असणार? जे याप्रमाणे जगात वावरतात ते आपल्या आनंदात राहूनही इतर लोकांप्रमाणे वागत असतात। तुकारामांनी अशा स्थितीत राहून लोकांना सन्मार्ग दाखविला। समर्थांनीही ती स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेले। आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही, म्हणून ज्यांनी तो आनंद पाहिलेला आहे आणि जे सदैव त्या आनंदातच राहतात त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे। म्हणजेच गुरु आज्ञेप्रमाणे वागावे। आपल्याला वाटाड्या भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो, त्याचप्रमाणे गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे म्हणजे आपले हित होते। एखाद्या आंधळ्या माणसाने साखर समजून जर मीठ खाल्ले तर ते खारट लागल्या वाचून राहणार नाही। त्याचप्रमाणे आनंद मिळेल या कल्पनेने आपण विषयांची संगत धरली पण त्यापासून दुःखच प्राप्त झाले। पुष्कळ वस्तू मिळाल्या तर त्याने पुष्कळ सुख मिळते असे मानणे हा भ्रम आहे। खरे आणि पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय। ते सनातन वस्तूपाशीच म्हणजेच भगवंतापाशीच असते। भगवंताचे आपण झाल्यास सुखी हो। तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसेच आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावे लागते। आपण प्रपंच दुसऱ्याचाच करतो, आपला करीतच नाही। एखाद्या शेतापेक्षा कुंपणाला जास्त खर्च यावा त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधींचीच जास्त आरास करतो। आपण सर्व मिळवतो पण सर्व ठेवून जावे लागते। आपल्या फायद्याचे केले तरच आपला प्रपंच। भगवंताचे स्मरण तेवढाच आपला प्रपंच। आपण आई बापांवर, नवरा बायकोवर, मुलांवर, नातेवाईकांवर, शेजाऱ्या पाजाऱ्यांवर सुखासाठी अवलंबून राहिलो तर सुखी होणार नाही। आपले दुःख किंवा यातना जर कोणी नाहीशा करीत नाही तर मग दुसरा कोणी आपल्याला सुख देईल ही कल्पना कशी खरी ठरेल? परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा, मी त्याचा व्हावे ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज इथे जेव्हा आपण आपल्या परमेश्वराशी एकरूप होतो ना त्यावेळेचा जो आनंद आहे त्याचं वर्णन करून आपल्याला सांगतायत। ज्यावेळी भक्त पूर्णपणे आपल्या भगवंताचा होऊन जातो त्यावेळी त्याला फक्त आनंदाचीच अनुभूती होते, कारण त्यावेळी त्याला दुसरं काहीच दिसत नाही, स्मरत नाही। मग तिथे दुःखाची
कुठलीच गोष्ट उरत नाही आणि आपलं जीवन हे पूर्णपणे आनंदमय होऊन जातं. खरं तर अशी अनुभूती आपल्याला आजवर आलेली नसते, पण आपले जे संत महंत होऊन गेलेत त्यांना मात्र ही अनुभूती आलेली असते. ते आपल्या परमेश्वराशी अगदी एकरूप झालेले असतात. सर्वसामान्यांसारखं जीवन जगूनही त्यांनी पूर्णपणे भगवंताशी अशी एकात्मता साधलेली असते आणि म्हणूनच ते इतरांनाही तो मार्ग दाखवतात आणि त्यांनाही त्या आनंदाची अनुभूती करून देत असतात. आणि म्हणूनच महाराज म्हणतात की अशा संतांना, गुरूंना आपण शरण जावं आणि त्यांना जी आनंदाची अनुभूती आलेली आहे ती आपणही अनुभवावी, यासाठी पूर्णपणे गुरु आज्ञेत राहावं. ते आपल्याला जे सांगतात तेच आपण करावं, हेच खरं श्रेयस्कर आहे. महाराज इथे पुढे आपल्याला सांगतात की खरं तर आपला प्रपंच हा भ्रमच असतो, नाही का? तो मुळात आधी आपला असतोच कुठे, तोही तर परमेश्वराचाच असतो. पण आपण त्यातल्या विषयात अडकतो. हा प्रपंच जणू आपलाच आहे हेच मानतो आणि त्यामुळे आपल्या पदरी दुःख आपण भोगत असतो. जिथे इतर कोणीही आपलं दुःख दूर करू शकत नाही तिथे मग आपण दुसऱ्यांवर सुखासाठी कसं अवलंबून राहू शकतो? आणि म्हणूनच खरं तर जो भगवंत खऱ्या आनंदमय आहे, सारं सुख त्याच्याकडे आहे, आपण खरं तर त्याचंच होणं आवश्यक आहे. त्याच्या चरणी आपण आपलं सर्वस्व वाहणं, आपलं अनुसंधान सातत्याने टिकवणं आणि यासाठी सातत्याने आपल्या गुरुने दिलेलं नाम घेत राहणं, यातच खरं तर आयुष्याचं सार्थक आहे. आणि अशाचमुळे आपल्याला खऱ्या सुखाची, आनंदाची आणि समाधानाची प्राप्ती होऊ शकते. अशी आनंदाची अनुभूती आपल्या गुरुच्या कृपेने तुम्हा आम्हा साऱ्यांना हो, हीच त्या गुरुचरणी आणि परमेश्वर चरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम